जय हिंद. मी रवींद्र मार्केट प्लस फाउंडेशनमध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो. लास्ट व्हिडिओमध्ये आपण जून महिन्याचा मंथली बायस समजून घेण्याचा प्रयत्न केला होता की नेमकं कशा पद्धतीनं आपण जून मंथ ॲनलाईज करून कशा पद्धतीनं काम करू शकतो हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. खूप विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट येत होती की इथून पुढचे जे व्हिडिओ आहेत हे मराठी भाषेमध्ये जर आले तर खूप चांगलं होईल आमच्यासाठी. तोच माझा प्रयत्न आहे आणि एका मराठी ट्रेडरसाठी मला वाटतं ही गोष्ट खूप मदत करेल. लास्ट मंथली ॲनालिसिसमध्ये आपण ही गोष्ट समजून घेतली होती की एक जो शेवटचा PY होता प्रिव्हियस स्विंगचा, जो की एक रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक होता, त्या ठिकाणी प्राईजनं टॅप केलेला आहे आणि प्राईस बुलिश आहे. अंटिल अँड अनलेस वरच्या साईडला एक PO आहे तिथपर्यंत प्राईस ऑलरेडी आलेले आहे. आणि हा जो जून मंथ आहे हा जून मंथ बुलिश आहे. दॅट बिकॉज ऑफ एक रिझन आहे की एप्रिल महिन्याच्या हायच्या वर मे मंथची क्लोजिंग आहे आणि त्यामुळेच कॅन्डल थिअरीच्या हिशोबाने जून मंथमध्ये प्राईस बुलिश असण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. पण वरून रिजेक्शन आहे त्याच्यामुळं थोडंसं काळजीपूर्वक काम करायला पाहिजे याचा मी सल्ला अगोदरच दिला होता. चला तर मग वीकली ॲनालिसिस पाहू की नेमकं जूनच्या दुसऱ्या आठवड्यात काय होऊ शकतं. वीकली टाईम फ्रेमवर जर आपण स्विच झालो तर या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला कॅन्डल थेअरीच्या हिशोबानं एक गोष्ट लक्षात येते की या कॅन्डलच्या हायच्या वर प्राईजनं क्लोजिंग दिलेलं नाही आहे. अगोदर जे काम होतं ते काम म्हणजे या कॅन्डलच्या लोच्या खालची लिक्विडिटी होती. ही लिक्विडिटी प्राईजनं घ्यायला पाहिजे होती, ही ऑलरेडी घेण्यात आलेली आहे. पण प्राईजनं जी ही लेवल आहे 24,079.20ची या लेवलच्या वर क्लोज करायला हवं होतं लास्ट आठवड्यामध्ये. ती क्लोजिंग अजून आलेली नाही आहे. आता प्राईजनं जर वर जाण्याचा प्रयत्न केला पण या ठिकाणी एक अडचण होती, ती म्हणजे एक इम्बॅलन्स होतं या ठिकाणी. हे इम्बॅलन्स वारंवार प्राईजला वर जाण्यासाठी अडचण देत होतं आणि प्राईज या ठिकाणी वर जाऊ शकत नव्हती. जशा पद्धतीनं क्लोजिंग लास्ट वीक यायला पाहिजे होती तशी वीकली क्लोजिंग आलेली नाही आहे. डेली टाईम फ्रेमवर जर आपण पाहिलं तर डेली टाईम फ्रेमवर उद्याचा जो बायस आहे हा बुलिश असण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. याचं रिझन जर आपल्याला पाहायचं असेल तर आपण पाहू शकतो की मनी कंट्रोलवर डाव जोन्स असेल, S&P 500 असेल किंवा नॅसडॅक असेल. जसं आपण ग्लोबल इंडायसेस किंवा ग्लोबल सिनारिओ पाहिला त्या हिशोबानं मला असं वाटतं की प्राईजवरची लिक्विडिटी घेऊन खालच्या PYला टॅप करेल. खालचा PY कुठला असू शकतो, 30 मिनिटवर जाऊन आपण जर चेक केलं तर 30 मिनिटवर मग आपल्याला एक गोष्ट दिसेल की या ठिकाणी एक PY आहे जो पेंडिंग आहे. तो आहे सिंपल ऑर्डर ब्लॉक. या सिंपल ऑर्डर ब्लॉकपर्यंत येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. मे बी मिटिगेशनपासून प्राईज वर जाईल पण याचे चान्सेस खूप कमी आहेत. तर आपण प्लॅन करू शकतो या ठिकाणी स्ट्रक्चर चेंज पाहून 24,816च्या खाली 5 मिनटाच्या टाईम फ्रेमवर प्राईजनं जर स्ट्रक्चर शिफ्ट केलं तर या ठिकाणापासून आपण वरच्या लिक्विडिटीपर्यंत बुलिश ट्रेड घेऊ शकतो. बाय ऑन डीपचे ट्रेड आपले असू शकतात. तर या पद्धतीनं उद्याचा आणि पुढच्या आठवड्याचा आपण प्लॅन करू शकतो. होप सो तुम्हाला आमच्या ॲनालिसिसचे व्हिडिओ आवडत असतील. जर तुम्हाला माझं ॲनालिसिस आवडत असेल तर प्लीज लाईक करा. जे तुमचे ट्रेडर मित्र आहेत त्यांना तुम्ही शेअर करा आणि बरेचसे लोक व्हिडिओ पाहत आहेत पण सबस्क्राईब करत नाही आहेत. त्यांना माझी रिक्वेस्ट आहे सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात पहिले भेटतील. थँक्यू सो मच अगेन. जय हिंद.